एवढं मोठं ह्याच्यामध्ये म्हणजे एक हां. नगर विकास करणं, हो. ह्याच्यामध्ये खूप खूप प्रचंड काम आहे हो. आणि ते प्लॅनिंग पासून ते एक्झिक्युशन पर्यंत एक्झिक्युशनपर्यंत. ते करायला लागतं आणि ते मला वाटतं चॅलेंजिंग पण आहे, नाही का? तर तुम्हाला असं काही अशी चॅलेंजिंग महाराष्ट्रातली काही शहरं आहेत का, की प्रचंड विकास होतोय, पण आहे चॅलेंजेस आहेत. तर असं कुठलं एखादं आहे का शहर, की जिथे चॅलेंज आहेत तुम्हाला? नाही, सगळे शहर आता मी पुण्यामधनं अ, मी निवडून आले, ज्या भागामधनं मी 4 वेळा निवडून, तर माझ्या भागामध्ये जेव्हा मी पहिल्यांदा निवडून आले, त्यावेळेस मी बघितलं की सर्वात मोठी समस्या वाहतुकीची आहे. तर आज माझ्या भागामध्ये जवळ-जवळ 2 मेट्रोचे मार्ग, 3 मोठे मोठे ब्रिजेस, त्याच्यानंतर मोठे रस्ते करणं. म्हणजे आता माझ्या भागात जवळजवळ मोठे मोठे असे 3 ते 4 रस्ते मोठे केले. हे सगळं मी पहिल्यांदा केलं, की माझं एक टार्गेट होतं, की नाही, वाहतूक समस्या सुटली पाहिजे. शहरातला सर्वात क्राउडेड प्लेस हा माझ्या भागामध्ये होता. तिथली आपण वाहतूक सुरळीत करणं हे माझ्या मते सर्वात मोठं काम होतं. दुसरं की नाही, पुण्यामध्ये, पर्वतीला. पुण्यामध्ये जसं माझ्या ह्याच्यामध्ये जे हेरिटेजचे स्पॉट आहेत ते आपल्याला राखले पाहिजे. तुम्हाला खोटं वाटेल की सर्वात मध्यवर्ती सिटीत असताना पण माझ्या इथे 750 एकरचं फॉरेस्ट आहे पुण्यामध्ये. सो सरप्राईज आहे तुमच्यासाठी, आणि ते अतिशय सुंदर तसंच्या तसं मी एवढे वर्ष राखलेलं आहे. लोक सकाळी जवळजवळ 10 ते 12,000 लोक चालायला येतात सकाळ संध्याकाळ, आणि खूप सुंदर एरिया आहे. तर ते राखणं हे सर्वात मला असं वाटतं की आजच्या ह्याच्यामध्ये चॅलेंज आहे. ते मी केलेलं आहे. मी माझ्या ह्याच्यात 500 बेडचं हॉस्पिटल करते आहे. जवळजवळ आता 100 बेडचं सुरूही झालं आहे. काय नाव आहे? म्हणजे ESICचं हॉस्पिटल अच्छा, आहे. अच्छा. त्याचं एक हां. मोठं हॉस्पिटल आता बनवते मी. अरे वा. तर पार्क मोठे मोठे, एक तर म्हणजे पार्क तर माझ्याकडे मी 15-15 एकरचे पार्क बनवलेले आहेत, की त्या जागा पुण्यामध्ये हे सगळं? पुण्यामध्ये आम्हाला आहे. फक्त पुण्यामध्ये ट्रॅफिक दिसतो. तुम्ही या आणि तुम्ही बघा. आणि सर्वात चांगला प्रोजेक्ट मी कलाग्राम म्हणून केला मी माझ्या इथे, पु ल देशपांडेंच्या नावानी, की माझी कॉन्सेप्ट होती की खूप सारे कलाकार आहेत. पुणे म्हणजे कलाकारांचं शहर आहे. तर ते कलाकारांनी त्यांची कला तिथे सादर करावी, आणि खूप सुंदर ओपन ऑडिटोरियम, नंतर समजा पेंटर असतील तर छोटे छोटे हट्स केले, त्यांनी पेंटिंग करावं, तिथेच त्यांचे डिस्प्ले करावेत. अशा पद्धतीचं खूप छान कलाग्राम केलंय. कुठे येते आणि? सिंहगड रोडला म्हणून अच्छा. माझ्याच भागामध्ये. तर हे ज्या गोष्टी आपण नागरिकांना जे बेसिक पाहिजे ते करत राहिलो, तर मला असं वाटतं की ह्या करायला पाहिजेत. मला वाटतं तुम्ही फिरता पण बाहेर, म्हणजे कुठे सिंगापूर, दुबई, त्यामुळे तिकडे जे बेस्ट आहे, हो तिथे ज्या ओपन स्पेसेस आहेत, ज्या आपल्याला हल्ली इकडे हो दिसत नाहीत, तर हो ते तुम्ही इकडे आणायचा प्रयत्न केलेला आहे मला हो, वाटतं. 100%. हो ना? जसं माझ्या ह्याच्यामध्ये मी पहिली पुण्यात कॉन्सेप्ट केली, जे मल्टीमॉडेल हब, जे बाहेरच्या देशात गेलो तर आम्ही बर्लिनला बघितलं होतं की मेट्रो स्टेशन आणि मेट्रो स्टेशनला संलग्न सगळं, की तिथली सार्वजनिक वाहतूकचा स्टँड असेल, किंवा तिथला प्रायव्हेट गाड्या असतील, ह्या सगळ्याचं एक मल्टीमॉडेल हब, आणि आजूबाजूला खूप सुंदर रेस्टॉरंट्स आणि खूप छान असं. तर तसं मी माझ्या इथे आता बनवायला घेतलेलं आहे, की कारण मेट्रोचं स्टेशन येते, त्याच्या बाजूलाच STचे स्टँड आहे, त्याच्या बाजूलाच रिक्षा स्टँड आहे, ओला उबर आहे, सगळं तिथेच आहे. तर ते सगळं कनेक्टेड करते मी आता. म्हणजे पुणे एकदमच प्रोग्रेसिव्ह, मुंबईला मागे टाकणार बहुतेक. हो, पुणे मुंबई इतका एरिया आता झालाय, 34 गावांना धरून मुंबई इतका एरिया आता पुण्याचा झालाय. मोठी जबाबदारी आहे मग ती. मोठी ना, जबाबदारी. खूप मोठी जबाबदारी आहे, आणि तुमचं तिकडे सगळं कार्यक्षेत्रच आहे, त्यामुळे तुम्हाला जे पाहिजे ते हो, करता येणार करता आहे, येईल नाही आता का? असं वाटतंय. आता दुसरं खातं आहे परिवहन, मला वाटतं, म्हणजे हे म्हणजे ST बसेस आणि सगळा जो रोड ट्रान्सपोर्ट हो आहे हो तो तुमच्या अंडर आहे. हो आणि प्रत्येक वेळेला म्हणजे मला हे कसं कळतं की गणपतीच्या आधी ST बसेस जातात, मग लोकांना जागा मिळत नाही. तर हा जो एक प्रॉब्लेम आहे की मग ते STचा पुरवठा कमी आहे की आपलं पॉप्युलेशनच जास्त आहे, काय करायला हवं आहे? नाही, त्याच्यामध्ये आत्ता जेव्हा ह्या खात्याचा कारभार मी घेतला हातामध्ये, त्यावेळेस पहिली गोष्ट लक्षात आली की आपलं जे ST महामंडळ आहे हे आत्ता
जवळजवळ कितीतरी वर्ष तोट्यामध्ये चाललेलं आहे. कारण आपल्याकडे काय आहे की एकतर आपण एक सर्कल असतं की नवीन बस आपण पुरवू शकलो नाही, मग त्याच बसनी प्रवास करणारे एक तर प्रवासी कमी किंवा प्रवासी कमी आहेत आणि आपण भाडं वाढवू शकत नाही का तर तुम्ही तेवढ्या सुविधा देऊ शकत नाही आणि आपला स्टाफ तेवढाच लागतो, सगळं तेवढंच लागतं, स्ट्रक्चर आपल्याला तेवढाच खर्च करायला लागतो. त्यामुळं ते एक एस टी महामंडळ हे परिवहनच्या अंडर येतं आहे, तर ते तोट्यामध्ये झालं. आता आम्ही नव्याने त्याच्यामध्ये जवळजवळ 1,500 इलेक्ट्रॉनिकच्या बसेस आम्ही एस टीसाठी आता घेतो आहे आणि ते खातं पण आता कसं सुधारायचं वगैरे ह्याच्यासाठी आता आमचे प्लॅनिंग चालू आहेत आणि पूर्ण परिवहन म्हणून जे सर्वात तर मोठं चॅलेंज होतं की आता जे ॲक्सिडेंट होतात, मला सांगायला खूप आनंद होईल की आता ज्या पॉलिसी आपण राबवल्या त्याच्यामुळे हायवेचे ॲक्सिडेंट हे जवळजवळ आता 30% कमी झाले. आत्ता आम्ही जेव्हा रेशो काढला त्यावेळेस त्याच्यामध्ये एक रस्ता सुरक्षा सप्ताह आपण राज्याकडनं राबवतोय. ज्या स्क्रॅपिंग पॉलिसी आहे की 15 वर्षांनी ही सार्वजनिक वाहतूक करणारी गाडी स्क्रॅप झालीच पाहिजे. तर त्याच्यासाठी केंद्र पण नितीनजी गडकरी ह्याचे मंत्री असल्यामुळं त्यांनी स्क्रॅपिंग पॉलिसी आणली. त्याच्यामध्ये स्क्रॅपिंग सेंटर आत्ता प्रत्येक ह्याच्यामध्ये त्याच्यासाठी केंद्र सरकार पण अनुदान देतं आहे. मुळामध्ये ज्यावेळेस ड्रायव्हर गाडी चालवतो तर त्याला हे प्रॉपर ट्रेनिंग आहे का नाही, तर आता ट्रेनिंग सेंटर करणं सगळीकडे केंद्राने ऑलमोस्ट कंपल्सरी केलेलं आहे आणि त्याने आम्ही ट्रेनिंग म्हणजे ATM आम्ही म्हणतो की ट्रेनिंग सेंटर पण तिथे आणि तुमचं टेस्टिंग सेंटर म्हणजे गाड्या टेस्टिंगला असतात ते पूर्णपणे ऑटोमॅटिक असे सेटअप आता आम्ही उभं करतोय सगळीकडे. तर ह्या 2 गोष्टीमुळे पण खूप अपघात कमी व्हायला मदत होते. तर तो आमचा सप्ताह आता चालू आहे रस्ता सुरक्षा. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.